नमस्कार. आपण ऐकत आहात लग्नानंतर होईल का प्रेम भाग 18. लेखिका आहे चैत्राली यमगर डोंबाळे. अंधेरीच्या त्या आलिशान पण आता विस्कळीत झालेल्या फ्लॅटमध्ये रागिणीचा जीव टांगणीला लागला होता. अण्णाभाईची ती धमकी तिच्या कानात घुमत होती. आज संध्याकाळपर्यंत तोडगा हवाय. रागिणीला माहीत होतं की अण्णाभाई जे बोलतो ते करून दाखवतो. तिला स्वतःचा फ्लॅट आणि इज्जत वाचवायची होती आणि त्यासाठी तिला आता बळीचा बकरा हवा होता. गौरी, हो, गौरीच माझी सुटका करू शकते. रागिणीने स्वतःशीच पुटपुटत आपला फोन उचलला. पण अडचण अशी होती की त्या दिवशी रागाच्या भरात तिने गौरीला घराबाहेर काढताना तिचा नंबरही घेतला नव्हता आणि तिला कुठं पाठवले हेही माहिती नव्हतं. तिने खूप विचार केला आणि तिला गण्या मामा आठवले. रागिणीने मनात एक खोटं कारण रचलं आणि मामांना फोन लावला. कारण इथे जे काही घडलं आहे ते त्यांना सांगितलं असतं तर फक्त ओरडाच नाही तर राडाही झाला असता. गण्या मामा लगेच आले असते मुंबईला, जे तिला नको होतं. हॅलो गण्या मामा, मी रागिणी बोलतेय मुंबईवरून. रागिणीने आवाजात कमालीची साखर घोळत म्हटलं. अरे रागिणी बेटा, कशी आहेस? आणि आपली गौरी कशी आहे? तिला मुंबई आवडली का गं? पलीकडून मामाचा काळजीवाहू आवाज आला. त्यांना तरी मुंबईत काय राडा झालाय याची कशी कल्पना असणार ना. त्यात बापूचा गौरीच्या आईला होणारा त्रास, यातच गण्या मामा अडकले होते. मामा, मी ठीक आहे. आणि गौरी? गौरी तर खूप मजेत आहे. तिला एक मोठी नोकरी मिळण्याची शक्यता आहे एका मोठ्या कंपनीत. पण तिने तिचा फोन चुकून टॅक्सीत विसरलाय बहुद्या, म्हणून तिचा फोन लागत नाही आहे. ती आता खोटेच काहीही सांगायला लागली. आणि नेमकं मला तिला एक अर्ज पाठवायचा आहे, तर तुमच्याकडे तिचा काही दुसरा नंबर किंवा तिच्या घरच्यांचा नंबर आहे का? म्हणजे मी तिला कॉन्टॅक्ट करू शकेन. रागिणीने सफाईदारपणे खोटं सांगितलं. हो का? पण अगं हे बघ, तिच्याकडे दुसरा कोणताच नंबर नाही आहे. आणि जर मोबाईल गाडीत विसरला असं तू म्हणत आहे तर तो दुसरा नंबर असूनही काही फायदा नाही ना. त्यात तिच्याकडे तो साधा फोन होता. गण्या मामाला आता तिची काळजी वाटायला लागली. अरे हो की, माझ्या लक्षातच नाही आले. तिने उगा खोटं खोटं उदास होत म्हटलं. बरं, बघते मी. थांब, मी करते तुला कॉल नंतर. दारावरची बेल वाजत आहे. ती आत्ताही खोटेच बोलली. बरं बरं, तू बघ. पण रागिणी बेटा, पोरीची काळजी घे हं. गावाची लेक आहे ती, मामा कळकळीने म्हणाले. नक्कीच मामा, तुम्ही नका काळजी करू. रागिणीने असं बोलून फोन ठेवला. आता काय करावे तिला कळत नव्हते. एक गण्या मामाच तिला मदत करू शकले असते, पण त्यांच्याकडे तिचा मोबाईल नंबर नव्हता. आता तिला भीती वाटत होती की जर अण्णाला तशी मुलगी नाही मिळाली तर अण्णा नक्कीच आपला फ्लॅट जबरदस्तीने घेईल, जे तिला होऊ द्यायचं नव्हतं. कारण मग सर्व प्रकरण गण्या मामालाही कळले असते. तिने मग आता गौरीला प्रत्यक्ष भेटून आपल्या जाळ्यात ओढायचं ठरवलं. पण तेही कसं हे तिला कळत नव्हतं. तिकडे एका बाकावर गौरी आणि मोहित बसले होते. मोहित हसत हसत पावभाजीचा घास खात होता आणि गौरीही त्याच्याच प्लेटमधून खात होती. दोघेही एकमेकांच्या सहवासात इतके आनंदी दिसत होते की संपूर्ण जग त्यांच्यासाठी थांबलं होतं. मोहित तिला आपल्या गावाकडल्या गोष्टी सांगून हसवण्याचे काम करत होता. हिला मी घराबाहेर काढले आणि ही इथे या मुलासोबत मजा मारतीये. ते पाहून रागिणीचा चेहरा मात्र रागाने लाल झाला. तिच्या मनात मस्तर आणि राग या दोन्ही भावना दाटून आल्या. मी इथे अण्णाभाईच्या भीतीने मरतीये आणि ही मॅडम इथे पावभाजी खाते. आता बघच तू गौरी, तुला त्याच नरकात नाही पाठवलं तर नाव बदलून घेईन. तिने बडबड करतच आपली स्कूटी बाजूला लावली. तिला तिथे जाऊन राडा करायचा नव्हता, कारण तिला गौरीची मदत हवी होती. तसं तिने तिथेच उभं राहून मोहितला कॉल लावला. तर दुसरीकडे मोहितचा फोन वाजला. त्याने स्क्रीनवर रागिणी हे नाव पाहिलं आणि त्याचा चेहरा गंभीर झाला. त्याने गौरीकडे पाहिलं. ती मोठ्या आवडीनं पावभाजी खात होती. हॅलो,
मोहित बाजूला जाऊन बोलू लागला. मोहित, मी रागिनी बोलतेय. ऐक, मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. तू आत्ताच्या आत्ता जुहू चौपाटीवर ये. आणि हो, गौरीलाही घेऊन ये. मला तिला एकदा भेटायचे. रागिनीचा आवाज आदेश देणारा होता, पण त्यात तरी तिने नम्रता आणण्याचा यथासांग प्रयत्न केला होता. रागिनी, मला तुझ्याशी काहीच बोलायचं नाही आहे. तू गौरीसोबत जे केलं आहेस ना, त्यानंतर तू माझ्या नजरेतून उतरली आहेस. पुन्हा मला फोन करू नकोस, मोहितने ठामपणे सांगितलं. अरे मूर्खा, मी गौरीच्याच चांगल्यासाठी बोलतीये. तिला एक खूप मोठा जॉब मिळाला आहे, 50,000 महिना. आणि हे काम सांगायलाच मी तुम्हाला बोलवत आहे. जर तुम्ही नाही आलात तर तिचाही चान्स जाईल. मग आयुष्यभर तिला माझ्यासारख्या लोकांच्या घरात धुनी-भांडी करावी लागतील. ठरव आता तू. रागिनीने हुशारीने डाव खेळला. ते ऐकून मोहित शांत झाला. 50,000 महिना हे ऐकून तो विचारात पडला. गौरीच्या भविष्यासाठी हे चांगलं होतं, पण रागिनीवर विश्वास ठेवणं कठीण होतं. मी विचार करून सांगतो, असं म्हणून त्याने फोन ठेवला. तो परत गौरीकडे आला. काय झालं मोहित? कुणाचा फोन होता? गौरीनं पुसटचा संशय घेत विचारलं. कुणाचा नाही गं, ऑफिसमधून होता, मोहितनं खोटं सांगितलं. पण गौरी हुशार होती. तिने त्याचा फोन उचलला आणि रिसेंट कॉलमध्ये रागिनीचं नाव पाहिलं. मोहित, तू माझ्याशी खोटं का बोलतोस? रागिनी ताईचा फोन होता ना? काय म्हणाला त्या? गौरीने थोडे रागानेच विचारले. गौरी, ती काहीही म्हणू दे, पण ती बाई चांगली नाही आहे. ती तुला एका मोठ्या कामाचं 50,000 रुपयांचं आमिष दाखवते, पण मला तिच्यावर विश्वास नाही. तू जाऊ नको तिच्याकडे, मोहितने कळकळीनं सांगितलं. 50,000 महिना? मोहित, तुला माहीत आहे का या पैशांची मला किती गरज आहे? माझी सर्व स्वप्न पूर्ण होतील. सोन्याला, आईला मी त्या बापूच्या नरकधमातून बाहेर काढू शकते आणि ज्यामुळे सगळं सुरक्षित होऊ शकते. आणि तू मला सांगतोयस की जाऊ नको का? कारण तुला वाटतं मी फक्त तुझ्या फ्लॅटवर राहून तुझ्यावर अवलंबून राहावं? गौरीचा आवाज चढला होता. तिने त्याच्या बोलण्याचा गैरसमज करून घेतला. तो नाही म्हणत होता ते तिच्या काळजीपोटी, पण तो आपल्यावर, आपल्या मैत्रीवर हक्क दाखवू पाहतोय असं तिला आता वाटू लागले होते. आणि का तर आपण त्याची मदत घेतली, त्याच्या फ्लॅटवर राहतोय, त्याच्या या उपकाराखाली आपण दबलो गेलोय, असे जे ते इतके दिवस मनात येत असलेले विचार उफाळून आले आणि ती त्याला ताडताड बोलायला लागली, ज्याचा कसलाही गंध नव्हता. गौरी, मी तसं नाही म्हणालो. मला फक्त तुझी काळजी वाटतीये. मोहित तिचा हात पकडत म्हणाला. सोड माझा हात. गौरीनं हात झटकला. मला तुझी काळजी नकोय. तू मला या शहरात आसरा दिलास, त्याबद्दल मी थँक्यू म्हणते. पण माझ्या करिअरचे निर्णय मी स्वतः घेईन. तू माझ्यासाठी काहीच नाही आहेस, फक्त एक मित्र जो आता माझ्या यशाच्या आड येतोय. गौरीचे हे शब्द मोहितच्या काळजाला चिरून गेले. त्याने तिच्यासाठी काय काय केलं होतं हे तिला या पैशांच्या मोहापायी विसर पडला होता. मोहितचे डोळे भरून आले. ठीक आहे गौरी, तुला जर 50,000 जास्त वाटत असतील तर जा, मी तुला अडवणार नाही. पण लक्षात ठेव, प्रत्येक चमकणारी गोष्ट सोनं नसते. मोहित तिथेच उभा राहिला आणि गौरी तडक तिथे टॅक्सी पकडून रागिनीने सांगितलेल्या पत्त्यावर निघून गेली. खरं तर मोहितला तिथेच सोडून जाताना तिच्या मनात थोडी रुखरुख होती, पण 50,000च्या स्वप्नांनी तिच्या डोळ्यावर पट्टी बांधली होती. तिकडे रागिनी एका निर्जन ठिकाणी तिची वाट पाहत होती. गौरी तिथे पोहोचली. तिला माहीत नव्हतं की ती स्वतःहून वाघाच्या जबड्यात जात आहे. तर दुसरीकडे अग्नीय कारखानेस ज्या गौरीला शोधत होता, ती आता एका अशा जाळ्यात अडकणार होती जिथून अग्नीयसुद्धा तिला वाचू शकणार होता की नाही हे काळच ठरवणार होतं. बाकी आजचा हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. नवीन असाल तर मला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.